मित्रांनो, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। जांभळाचा सीझन चालू आहे, तर मग त्याची काहीतरी रेसिपी बनलीच पाहिजे, हेल्दी आणि टेस्टी, आणि तोही झटपट बनणारा मी जांभळाचा जाम बनवणार आहे। त्यालाच म्हणतात ब्लॅक करंट जाम। तर चला पूर्वी जिवेचे चोचले। किती मी अर्धा किलो जांभळं घेतलेली आहे। त्यांना 10 ते 15 मिनिटं मी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलं। आता हे जे जांभळांचं आहे त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। अशा दाखवल्याप्रमाणे तुम्ही गर काढून घ्यायचा आहे। आता या ज्या बिया आहेत त्याना मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, अजिबात फेकू नका, कारण की ह्याचे खूप सारे फायदे आहेत। ह्या स्वच्छ धुवायच्या बिया आणि त्यांना कडकडीत अशा वाळवायच्या आणि त्याच्यानंतर त्याची पावडर तयार करून घ्यायची। या पावडरचा यूज इतका छान आहे की तुमच्या पचनासाठी त्याचा खूप उपयोग होतो। पचन सुधारतं बेसिकली, त्याचबरोबर वेट लॉसला सुद्धा मदत होते आणि मधुमेहाच्या लोकांनी तर नक्की घ्यावी, सकाळी खूप उपयोग होतो त्याचा। अशा प्रकारे मी ना पल्प काढून घेतलेला आहे, त्याचा जांभळांचा सगळा गरा काढून घेतलेला आहे। हा गरा काढून घेतल्यानंतर आपल्याला एका मिक्सर जारच्या साहाय्याने हा पल्प एकदम बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची, आणि पाण्याचा अजिबात यूज करायची गरज नाही आहे, कारण की फ्रूट्स असेही पटकन बारीक होतात। आणि ही पेस्ट तुम्ही केल्यानंतर एवढं छान वाटतं ना, कलर एवढा सुंदर दिसतो ना त्याचा, नॅचरल कलर। हे बघा मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता आपण हा पल्प आहे तो या कढईत घालून घेऊयात। आता यातच आपल्याला लागणार आहे अर्धा कप गूळ। इथे मी त्याच पल्पमध्ये अर्धा कप गूळ घालती आहे। तुम्ही तुमच्या आवडीचं स्वीटनर यूज करू शकता। मला हेल्दी बनवायचा होता म्हणून मी गुळाचा वापर केला। हे छान आपल्याला शिजवायचे। आपल्याला साधारण ह्या प्रोसेससाठी 10 ते 12 मिनटं लागतात, आणि जसं जसं तुम्ही शिजवत जाल, आणि हे लो टू मीडियम हीटवरच आपल्याला करायचं आहे। जसं जसं शिजवत जाईल तसं ते थिक व्हायला लागतं। आणि आपलं इथे लक्षात ठेवा, आपला जाम तयार झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशा काचेच्या बरणीत, आणि ती ओली नसावी अशामध्येच आपल्याला भरून ठेवायचं आहे थंड झाल्यावर। तुम्ही बघा ऑलमोस्ट आपला जाम रेडी होत आलेला आहे। असं किती छान थिक व्हायला लागलेला आहे। आता आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी इथे सिट्रिक ॲसिड जे आहे त्याचा यूज करते आहे। याला लिंबू सत्वही म्हणतात। हा ऑप्शनल आहे। आणि पुढचे 2 मिनिटात आपला जाम छान शिजून रेडी होईल। हे बघा आपला जाम रेडी झालेला आहे। पण मी तुम्हाला तो कसा ओळखायचा जाम रेडी आहे की नाही ते दाखवते। इथे एक प्लेटमध्ये थोडंसं याचं मिश्रण घ्यायचं आणि याला थंड होऊन द्यायचं। थंड झाल्यावर बघा मी उभी जरी केली ना डिश तरी पडत नाही। आपला जाम रेडी आहे। चला तर आपला जांभळाचाच म्हणजेच ब्लॅक करंटचा जाम रेडी आहे। तोही हेल्दी असा आहे आणि झटपट बनतो। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।